पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू प्रियाच्या गावी जाण्यासाठी निघालेली असते. तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येतो. तो पारूला सांगतो की तू माझ्या गाडीनेच जा. मात्र पारू म्हणत असते की सर याची काही गरज नाही आहे. पण आदित्य काही ऐकत नाही. पारूला गाडीनेच जायला सांगतो आणि ड्रायव्हरला म्हणतो की पारूला सुखरूप मी सांगतोय त्या लोकेशनवर घेऊन जा. आणि मग पारू लगेच प्रियाच्या गावी जाण्यासाठी निघते. तर आदित्यला भीती वाटत असते की पारू सगळं काही मॅनेज करू शकेल की नाही. तिला एकटीला पाठवून मी काही चूक तर करत नाही आहे ना. आणि मग त्यानंतर तो लगेच प्रतापला कॉल करतो. तो विचारत असतो की दादासाहेब प्रिया कशी आहे. तर प्रताप म्हणत असतो की वरवरून जरी शांत दिसत असली ना तरी तिच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज लागतोय मला. तर आदित्य म्हणतो की इकडे प्रीतमची सुद्धा तशीच अवस्था आहे आणि आज तर त्याचं लग्न आहे. पण अजूनही आपल्याकडे थोडा वेळ शिल्लक आहे. म्हणूनच पारू तुमच्याकडे येण्यासाठी निघाली आहे. ती पुन्हा एकदा आबासाहेबांसोबत बोलेल. आणि ते ऐकून प्रताप काळजीत पडतो. तो आदित्यला विचारतो की पारू कधी निघाली आहे. कारण आम्ही आत्ता देवदर्शनासाठी निघालोय. आबासाहेबांचं काम होतं म्हणून गावातल्या शाळेत थांबलोय. तर आदित्य म्हणतो की दादासाहेब प्लीज मला मदत करा. पारू येईपर्यंत आबासाहेबांना त्या ठिकाणीच थांबवून ठेवा. आणि त्यावर प्रताप म्हणतो की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो पुढे काय करायचं ते. तर दुसरीकडे प्रिया एकटीच शेतांमध्ये फिरत असते आणि स्वतःशीच म्हणत असते की आता या सगळ्याची मला सवय करून घ्यावी लागणार आहे. कारण त्याशिवाय मी आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. आणि तिचं हे बोलणं सुरू असतानाच तिला पारूचा कॉल येतो. पारू प्रियाला म्हणते की प्रिया मॅडम मी येत आहे. त्यावर प्रिया विचारते की पारू कुठे येत आहेस तू, नेमकं काय बोलतीये. तर पारू सांगते की प्रिया मॅडम मी तुमच्या गावी येत आहे आबांसोबत बोलण्यासाठी. आणि आता काही झालं ना तरी आबासाहेबांच्या परवानगीनेच मी तुम्हाला घेऊन जाणार. पण ते ऐकून प्रिया म्हणते की पारू तू प्लीज असं काही करू नको, तू परत जा. आणि तसंही आता आपली भेट होईल असं मला वाटत नाही. आम्ही कुलदेवताच्या दर्शनासाठी निघालोय. आणि ती फोन कट करते. मात्र पारू तिच्या निर्णयावर ठाम असते. दुसरीकडे आदित्यला देखील भीती वाटत असते की सगळं काही ठीक होईल ना. आणि मग तो पुन्हा एकदा मिहिरला कॉल करतो. तर मिहिर त्याला सांगतो की आदित्य सर मी सगळे पुरावे गोळा केले आहे. थोड्याच वेळात मी निघतोय, तुम्ही काळजी करू नका. आणि त्यामुळे मग आदित्यच्याही जीवात जीव येतो. तर दुसरीकडे दिशा लग्नासाठी तयार होत असते. तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते. ती हसतच दिशाला म्हणते की आता हे सगळं थांबव, कारण मला नाही वाटत की तुझं लग्न होईल म्हणून. त्यामुळे दिशा तिच्यावर खूप चिडते. तर दामिनी हसतच म्हणत असते की दिशा तू या घरची अजून सून होणार आहे, मात्र मी या घरची ऑलरेडी सून आहे. त्यामुळे या घरात कुठे काय सुरू आहे ना ते मला सगळं माहिती. आणि तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते की ती पारू आहे ना प्रियाला आणण्यासाठी तिच्या गावी गेली आहे. आणि तिला कोण मदत करते माहिती आहे का तुला, तर आमचा आदित्य. आणि ते ऐकून दिशा हसतच म्हणते की हे सगळं मलासुद्धा माहिती आहे, तू काळजी करू नको. आणि मुळात त्या आदित्यला, प्रीतमला आणि पारूला जे करायचं आहे ते करू दे. हे लग्न तर आज होणारच, तू काळजी करू नको. आणि ते ऐकून मग दामिनी तेथून निघून जाते. मात्र दिशा खूप चिडलेली असते आणि पुढे काय करायचं याचा ती विचार करत असते. तर दुसरीकडे पुढे गाडी जाऊ नये म्हणून प्रताप चाकातील हवा काढतो. आणि मग तितक्यात आबासाहेब आणि प्रिया त्या ठिकाणी येतात. तर प्रताप नाटक करत म्हणू लागतो की आबासाहेब गाडीच्या चाकात हवा कमी आहे, पुढे जाऊन गाडी पंक्चर होऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण देवदर्शनाला जाण्यापेक्षा परत घरी जाऊ. पण आबासाहेब म्हणतात की त्यापेक्षा तू स्टेपनी लाव, आता आपण परत घरी नाही जाऊ शकत. आणि ते ऐकून प्रताप काळजीत पडतो. पुढे काय करायचं त्याला सुचत नाही. तर आबासाहेब म्हणत असतात की काय झालं, तू काम करतोयस की मी करू. आणि त्यावर प्रताप म्हणतो की नाही नाही मी करतो आबासाहेब काम. पण तो मनाशी म्हणत असतो की ही पारू कुठे राहिली काय माहीत. तर दुसरीकडे प्रीतम लग्नासाठी तयार झालेला असतो खरा, पण त्याच्या डोळ्यांसमोर सतत प्रियाचा चेहरा येत असतो. तो प्रियाच्याच आठवणींमध्ये हरवलेला असतो. आणि तितक्यात ती दिशा त्या ठिकाणी येते. प्रीतमला बघून ती म्हणत असते की माझा बेबी किती सुंदर दिसतोय, थांब मी तुझी नजर काढते. मात्र त्यानंतर ती म्हणते की तुला कोणाची नजर लागणार आहे. आणि तिचं ते वागणं बोलणं बघून प्रीतम खूप चिडतो आणि तिला तेथून जायला सांगतो. तर दिशा मुद्दाम त्याचे गाल ओढत म्हणत असते की माझ्या बेबीला राग आला का, माझा बेबी चिडला का, काय झालं माझ्या बेबीला चिडायला. आणि ते ऐकून प्रीतम अजूनच चिडतो. तो म्हणत असतो की दिशा तू निघ इथून. पण दिशा ऐकत नाही. ती म्हणत असते
की प्रीतम, तू आणि तुझा तो स्मार्ट भाऊ आदित्य कितीही प्रयत्न करा, पण आज आपलं लग्न होणारच आणि मी या किर्लोस्करांची सून बनणारच. आता पुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर मीच असणार. आणि ते ऐकून प्रीतम हसू लागतो. तर दिशा खूप चिडते आणि त्याला म्हणते की आज हसलाय तेवढं पुरे आहे. आता यापुढे माझ्यासमोर असं परत तू कधीच हसू शकणार नाही, हे लक्षात ठेव. आणि मला चांगलंच माहिती आहे की तुझी ती मेड मैत्रीण प्रियाला भेटण्यासाठी गेली आहे तिच्या गावी. पण आता बघ मी काय करते ते, कारण तुम्ही काही केलं ना तरी मी तुमच्या एक पाऊल पुढेच असेल. आणि मग त्यानंतर ती हसतच तेथून निघून जाते. त्यामुळे प्रीतम काळजीत पडतो. तर दुसरीकडे पारू गावी जाण्यासाठी निघालेली असते खरी, मात्र रस्ते खूप खराब असल्यामुळे तिला वेळ लागत असतो. तितक्यात आदित्यचा तिला कॉल येतो. आदित्य विचारत असतो की पारू तू पोहोचली का? तर पारू सांगते नाही आदित्य सर, रस्ते खूप खराब आहे त्यामुळे वेळ लागतोय. तर आदित्य म्हणत असतो की पारू प्लीज लवकर काहीतरी कर, आपल्याला हे लग्न थांबवायचं आहे. आणि त्यावर पारू म्हणते की हो तुम्ही काळजी करू नका. तर दुसरीकडे लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असते. गुरुजी नवरा नवरीला बोलवायला सांगतात. त्यामुळे मग अहिल्या आणि श्रीकांत जातात आणि प्रीतमला घेऊन येतात. प्रीतम खाली मान घालूनच त्या मंडपामध्ये येतो आणि त्याची अवस्था बघून आदित्यला खूप वाईट वाटतं. त्यानंतर मग दिशासुद्धा हसतच त्या ठिकाणी येते. ती खूपच खुश असते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून इतर सगळेजणही खुश होतात. आदित्य मात्र रागातच तिच्याकडे बघत मनाशी म्हणत असतो की आता मिहीर येऊन तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आणेलच. मात्र दिशाला काही फरक पडत नाही. ती हसतच प्रीतमजवळ जाऊन उभी राहते. मी हसतच आदित्य प्रीतमकडे बघत मनाशी म्हणत असते की आता थोड्याच वेळामध्ये इथे बॉम्ब पडणार आहे. तुम्ही कोणीही विचार केला नसेल असं काहीतरी घडणार आहे. आणि मग त्यानंतर लग्नाच्या विधींना सुरुवात होते. तर दुसरीकडे तो मिहीर सगळे पुरावे घेऊन आदित्यला भेटण्यासाठी निघालेला असतो. तर दुसरीकडे पारूला काल रात्री तिचं आणि अहिल्याचं जे काही बोलणं झालेलं असतं ते आठवत असतं. तिला आठवतं की काल रात्री अहिल्याने तिला उशिरा थांबवून घेतलेलं असतं. आणि मग ती पारूला म्हणत असते की पारू आज तू माझ्या दादाचं नाव घेतलं आणि मी 20 वर्ष पाठीमागे गेले. पुढे ती असंही म्हणते की पारू मी माझ्या मुलांना माझ्या सया दादाबद्दल काही सांगितलं नाही म्हणून मी वाईट आई ठरते का गं? आणि त्यावर पारू म्हणते की नाही देवी आई, तुम्ही प्लीज असा विचार नका करू. तुमच्या मुलांच्या मनात तुमच्याबद्दल जो आदर आहे ना तो कधीच कमी होणार नाही. आणि मग त्यानंतर अहिल्या पारूला 20 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं तिच्यामध्ये आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय झालं होतं ते सांगायला सुरुवात करते. आणि त्याआधी ती पारूला म्हणते की तुला आपल्या यस फाउंडेशनबद्दल माहीत आहे ना? यस फाउंडेशन म्हणजे सयाजीराव फाउंडेशन. माझ्या दादाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी त्या फाउंडेशनची स्थापना केली. आणि ते ऐकून पारूला आश्चर्य वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.